नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला माझी मैत्रीण शशिकला ताई यांची ओळख करून देते बरं का. त्या माझ्याकडे रोज भाजी विकायला येतात. एवढं मोठं डोक्यावर ओझं घेऊन आणि हसरा चेहरा नेहमी त्यांचा बरं का. अतिशय कष्टाळू आणि मेहनती आहेत. तर यांची मी तुम्हाला ओळख करून देते. ताई, तुमचं नाव सांगा पूर्ण. शशिकला माधव थोरात. शशिकला माधव थोरात. हां, नमस्कार करा सगळ्यांना. सगळ्याला नमस्कार. हां, तुम्ही किती वाजता निघता ताई? सकाळी 4ला. 4 वाजता निघता? हां, हो. घरातून 4ला येते, हा. भाजीपाला घेते, हां हां. आणि 6ला घरात तिथून नाक्यानं निघते. अरे बापरे, 6ला 6ला घरातून निघता म्हणजे? नाही. हां सकाळी 4ला येते नाक्यावर, हां हां हां. आणि सगळा भाजीपाला घेऊन 6ला इकडे येते. म्हणजे 6ला विकायला निघता की? 6ला इकायला निघते. अरे बापरे. आणि मग किती वाजेपर्यंत? 12 वाजता. 12 वाजेपर्यंत. 12ला घरी जाता? हो. हां, काही नाही, नाश्ता नाही, चहा नाही, पाणी नाही, काही काहीच नाही, नाही. सगळे कामं करून मगच घरी जायचं? हो. बरं बरं बरं. आणि किती वजन असते तुमच्या ह्याच्यामध्ये सगळं? 30-35 किलो राहते 30-35 किलो डोक्यावर वजन? नाक्यावर. बापरे, मी तुमचं टोपलं हाताला धरू लागते ना तर मी हेल्प वाटते. तुम्ही कशा चालता की मला वाटते तुम्हाला? हां. 30-35 किलो राहते. अरे बापरे. कधी 40 राहते. हां, 40 राहते. बापरे. आणि काय काय राहते भाजी? नेहमीची सीझनची भाजी का सगळी? हो. हां 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 पालक, मेथी, शेपू, हां हां हां. गवारच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, कारले, दोडके, वांगे, फुलगोबी, पत्तागोबी, भेंडी, गाजर, काकडी, बीट, बरं बरं सगळ्या भाज्या राहतात. बरं बरं बरं. खूपच छान. आणि इतक्या लांबून येता तुम्ही? श्रीनगरहून श्री वर्कशॉप. वर्कशॉपवरून येता? अरे बापरे. म्हणजे असं घरोघरी जाता, हो. ओळखीच्या ठिकाणी नाही का, जे थांबतात तुमच्यासाठी मुद्दा? 25 ते 30 वर्ष झाली इकती. बापरे. त्याच्यावर काय घर बांधलं म्हणे तुम्ही? नाही, घर आता घर तर राहायला पाहिजेतच की नाही नाही, पण म्हणजे एवढा पैसा जमा केला ना, नाही, म्हणजे मग मेहनत आता करून. मुलीचे लग्न, हो नंदेचे लग्न केलं. हो हो मग आता संसार होय. हो, बरोबर आहे. किती मुली तुम्हाला? 3 3 मुली. तिन्हीचे लग्न झाले का? तिन्हीचे लग्न. आणि मुलगा? एकच आहे ते. सून मुलगा? हो. ते घरी बघतात का? हो. मुलगा कामाला जातो. आणि मालक? मालकही कामाला जातात. बरं बरं बरं. सगळे म्हणजे कष्ट करून कमावतात, कष्ट खातात, आहे की करूनच नाही? कमावतात. हां, मला तुमचं ते ओझं डोक्यावर घेऊन चालतात ना, मला आश्चर्य वाटते तुमचं. खरंच सांगते ताई तुम्हाला. म्हणजे आम्ही ओझं उचलू शकतो, पण तुम्हाला नुसतं डोक्यावर देऊ शकत नाही आम्ही. तुम्ही तर एवढं धरून चालता की ते भराभरा बरोबर, आहे की नाही? आणि ठराविक ठिकाणी बहुतेक जातात बायका, तुमची वाट बघतात नाही का? वाट बघत. आता ताईला म्हणलं, ताईतून गाडीतून उतरल्या, मी ताईकून येते म्हणलं, मग नंतर तुम्हाला देते. हां 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 हां. म्हणजे त्या कुठे चालल्या होत्या? नाही, आल्या होत्या वाटते गाडीतून, उतरू लागल्या खाली. हां हां हां. पण मी म्हणलं आता लगेच कशाला घ्या बाई म्हणलं, नंतर या म्हणून लागले. म्हणजे प्रत्येकाची गरज ओळखून तुम्ही माहिती करता, राहते. माहिती राखून. आता ओळखीच्या बाया घेतात आपल्याकडून. हो 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 हो, बरोबर आहे. सगळ्या मैत्रिणी झाल्या तुमच्या सगळ्या, आहे की नाही? वाट बघतात. हो, वाट बघ. तुम्ही महिनाभर आले नाही ना, मी परेशान झाले. मी त्या मैत्रिणीला विचारलं, का नाही आल्या, का नाही? अगं म्हणे ती गावाला गेली आहे, येते म्हणे बरोबर. ते नाही आणि मग तुम्ही गावून आल्यावर बरोबर रोजच्या रोज यायला लागल्या. हो. हां. आता रोज आहे कसं म्हणा, म्हणून मी काल आलती मात्र तुम्हाला म्हणलं नाही. हो 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 हो, आल्या होत्यात का? काल होती माझ्याकडे भाजी भर केली. हां, म्हणूनच मी म्हणलं बरोबर. 1-2 दिवस आड हो हो हो, म्हणजे मग घेतात बरोबर. आणि लागत आहे ना, पोरं गावाला गेले त्याच्यामुळं. हां, मैत्रिणींनो, अगदी हिरवीगार ताजा भाजीपाला असतो बरं का. एक 5 रुपये 10 रुपये थोडंसं हे असतं. आपण बाजारात घ्यायला गेलो तीच किंमत असते. आणि आपण भाव करायला गेले, खरं तर आपण भाव करायलाच नाही पाहिजे भाजीवाल्या मायकांसमोर. कारण एवढ्या त्या मेहनती, एवढी मेहनत करून चालत येतं. एक 5-10 रुपये जास्तीचे गेले तर आपण त्याचं काही वाटून नाही घेतलं पाहिजे, हो की नाही? मला तरी असं वाटतंय. तर शशिकला ताई माझी आजची भाजीवाली मैत्रीण झाली आहे बरं का. ती नाही आली तर मला करमत नाही. 8-8:30ची वेळची ठरलेली ताई म्हणून आवाज देते आणि बरोबर मी काम सोडून दारात येते. मैत्रिणीनो, ही अशी शशिकला ताई. तुम्हाला जर ही मुलाखत जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना पाठवा. आणि शक्य झालं, खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत एकदा शशिकला ताईंशी. धन्यवाद.